मानले कोणी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपला हा पहिलाच व्हिडिओ होणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल जो महाराष्ट्राचा लाडका आहेच, तो आपल्या सर्वांचा सुद्धा लाडका आहे. मी गोष्ट करत आहे सिद्धांत जोशी, म्हणजेच आपला एके श्रीमान लेजंडबद्दल. श्रीमान लेजंड कोण आहे? तुमच्यातलं बघणाऱ्यातल्या बऱ्याच जणांना तर माहिती असेल, ज्यांना नाही माहीत त्यांना सांगतो. बरेच जण त्याला आता बघत असतील. त्याच्याजवळ BMW, सफारी वगैरे वेगवेगळ्या गाड्या आहे, लक्झरी लाईफ जगतोय तो. पण आम्ही त्याला तेव्हापासून बघतोय जेव्हापासून त्याचा संघर्षाचा काळ होता. म्हणशाल संघर्षाचा काळ कसा? तर जेव्हा त्याचं यूट्यूब चॅनल बंद झालेलं होतं, तरी त्या माणसानं हार नाही मानली आणि आज तो ज्या सक्सेसपर्यंत पोहोचलेला आहे ते आपण बघू शकतो. ते काय म्हणतात, मोठ्या संघर्षाच्या, मोठ्या सक्सेसच्या मागं बराच काही संघर्ष राहतो ना. तो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमान दादा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पूर्ण माहिती म्हणजे हे करू, किंवा तो इथपर्यंत कसा पोहोचला. तर सुरुवातीपासूनच गेमिंगची आवड असणारा तो सायबर कॅफेमध्ये गेम खेळायचा कम्प्युटरवरती दिवस. तो पण आपल्यासारख्याला तर किती मार बसून येतं सांगता येत नाही. दिवस सायबर कॅफेत बनवलं घरच्याकडनं. हा श्रीमान दादा कोणासाठी स्ट्रीमर आहे, तर कोणासाठी कॉमेडी, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवणारा क्रिएटर, तर कोणासाठी मोठं ब्लॉगर, म्हणजे ऑलराऊंडर आहे आपला दादा. सिंगर तर एक परफेक्ट आहेच. आणि त्यात काय असं कोणती गोष्ट नाही जी तो करू शकत नाही. त्याचं एक परफेक्ट उदाहरण म्हणजे श्रीमान दादा आहे. मित्रांनो, आज तो जी लाईफ जगतोय त्याचं कधी त्यांनी स्वप्नसुद्धा नसेल बघितलेलं आहे की भाई मी आज ह्या पोझिशनवर पोहोचू शकतो म्हणून. कारण सक्सेस व्हायच्या अगोदर कोणाला माहीत नाही राहत की आपण समोर भविष्यात जाऊन असं होणार आहे. तर त्याचं पण तसंच होतं. अगोदर त्याने स्क्रिप्ट रायटिंग वगैरे केलं मालिकांसाठी, जेवढं आपल्याला माहिती आहे. बँकेतसुद्धा काम केलेलं आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्यालासुद्धा माहीत नव्हतं की तो आज ह्या ठिकाणी पोहोचू शकतो. तर काय म्हणताय की मेहनत जर तुमची जर मनापासून असेल तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळतं. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला दादा आहे. आजकालच्या बऱ्याच नवीन मुलांना वाटतं की ते सक्सेस काय, 4-2 लाख आम्ही सध्या तेवढे सबस्क्रायबर करू शकतो. पण मग ती मेहनत यायला, ती जी मेहनत लागते इथपर्यंत यायला, ती फक्त त्या माणसाला माहिती जो त्या गोष्टीसाठी घासतोय. इतकं म्हणजे आजकालच्या जमान्यात माणसं कमावणं खूप अवघड आहे, आणि ती गोष्ट त्याच्याजवळ आहे म्हणजे तो किती लकी माणूस असेल. त्याचं क्रेडिटसुद्धा आपल्यालाच देतो की तुम्ही नसतात मी काहीच नसतो. कारण माणसं कमावणं या जमान्यात सगळ्यात अवघड आहे. पैसा कमावणं सोपं आहे एका वेळेला. ते जे प्रेम त्या माणसानं मिळवलेलं आहे ना, ती मला नाही वाटत दुसरा कोणता क्रिएटर मिळवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर कोणी करू शकतं, मिलियन्स ऑफ फॅमिली तो बनवू शकतो, पण त्याच्यासारखी फॅमिली कोणी बनवू शकत नाही, बांधेल की फॅमिली. ते जे त्या माणसानं आज श्रीमान दादांनी कमवलेलं आहे ना, अशक्य आहे. दुसऱ्या क्रिएटर्ससाठी तरी अशक्य. म्हणजे आता त्याची जाणीव त्याला आहे,
तो जर समजा एखाद्या मीटअपमध्ये गेला, त्याच्या अक्षरशः त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं त्याच्यावरचं प्रेम बघून. ही आपल्यासारख्याला तर अशक्य नाही कमवू शकत. दुसरा क्रिएटर तर अजिबात नाही, किती नवीन क्रिएटर आहे हो त्याचं मार्केटमध्ये. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलला ह्या 1 मंथमध्ये जर 5K सबस्क्रायबर कंप्लीट होईल तर आपण याचा दुसरा पार्ट नक्की आणू. तर असाच सपोर्ट करत राहा. पहिला व्हिडिओ काय चुकला असेल तर चुकी असावी. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आप 10 रुपए कमा रहे हो, 10 में से आप अगर 5-6 रुपए में एडजस्ट हो रहे हो और 4 रुपए अगर आप मदद कर रहे हो और आपको अच्छा लग रहा हो किसी दोस्त